जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रात्रीच स्वागत आहे तुमचा. आणि आता रात्रीचे वाजलेत 11 आणि आता आम्ही चाललो आहे सोमजाई आईच्या रथाला. म्हणजे 12 वाजता रथ चालू होणार आहे रात्री. तो 12 ते सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत काहीतरी असतो. तर पूर्ण फिरवतात. आपण फक्त 2 वाजेपर्यंत कमसे कम थांबू शकतो, नाही तर 1:30 वाजेपर्यंत. तिथे काय रांगोळ्या वगैरे काढलेल्या असतात, अजून बऱ्याच काही गोष्टी असतात, त्या आपण दाखवू ह्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही पूर्ण पॅक झालं, अजून पण पॅक व्हायचं बाकी आहे, तुम्हाला दाखवतो. तरीसुद्धा इकडे बघून घ्या, ती बुटं घातलीत, पॅन्ट आणि हा जॅकेट आहे, त्याच्या आतमध्ये शर्ट आहे. फुल तयारीशी आहे. थंडी आहे ना गावाला भरपूर आहे. म्हणजे तुम्ही असं 5-10 मिनटं जरी बाजूला उभे राहिलात ना, पूर्ण पाण्याने भरून जाल अशी थंडी आहे. आणि इकडे बघा सगळे पूर्ण तयारी आहेत. भाई इकडे श्रवण आहे, ऋत्विक, हा श्रवण एक, आणि हा शमी, मंतू, बाबू. तर अशी आमची मंडळी आज. जास्त छोटी मुलं कोण नाहीत, कारण की रात्रीचे आम्ही चाललो त्याच्यामुळे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहूया पुढे. तुम्ही पण चला आईच्या दर्शनाला. तरी बघा मित्रांनो, पूर्ण पॅक आहे बघा. तिथले ग्लोव्ज आहेत पूर्ण असा. अजून याच्या आतमध्ये रुमाल आहे, त्याच्यानंतर मग कानटोपी आहे, आणि हा एक लावला आहे समोर आपल्याला दिसासाठी पाखरं वगैरे. जर ही ग्लास आहे ना, तुम्ही गॉगल आहे ती नक्की घ्या, कारण की हिचा फायदा असा आहे की रात्रीचं समजा पक्षी वगैरे आले ना, म्हणजे पाखरं वगैरे ते डोळ्यात जात नाही, म्हणून ही ग्लास मी घेतले. ऑनलाईनच मागवली होती, काहीतरी 100-150 रुपयाला भेटते. आणि एक कलरिंग पण आहे त्या भाईच्या डोक्यावरती. भाई अशा उलटा कर कॅमेरा. हां, ही कलरिंग आहे. तिच्यानं रात्रीचा दिसत नाही, दिवसाचा दिसतो, पण चांगला, उन्हाचा प्रभाव नाही पडत. माझा आवाज येतोय का नाही एवढा काही समजत नाही, समोर दाखवतात. तर चला आता मित्रांनो जाऊया. आपण आलो आहोत श्रीवर्धनमध्ये, एंट्री झाली आपली. तर आता आपण पुढे बघूया. इकडे ह्या साईडने ना, आधी पहिले या साईडने जाऊया. इकडे तर सुरुवात झालीच, रांगोळी वगैरे एकदम मस्त मस्त आहेत. अजून कसं माहिती आहे, एवढं लवकर कोण काढत नाही रांगोळी, कारण की गाड्या वगैरे येत असतात ना, माणसं वगैरे येणं जाणं, त्याच्यामुळे मध्ये मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतात रोडवरती. त्या आता आपल्याला जास्त करून आहेत ना, म्हणजे ह्याच्या बघायला भेटेल, कलरच्या, पेंटिंगच्या बघायला भेटतील. आणि फुलाच्या वगैरे जास्त आता रांगोळ्या बघायला नाही भेटणार बहुतेक, कारण की पहिल्या आहेत ना फुलाच्या वगैरे रांगोळ्या जास्त बघायला भेटायच्या. तर पुढे आवाज वगैरे नाही येणार, कारण की DJ वगैरे चालू आहेत. तुम्ही तर थोडाफार आपण दाखवण्याचा प्रयत्न करू, तर तुम्ही बघा आणि दर्शनसुद्धा घ्या. तर चला पुढे जाऊया. तर इकडे बघा मित्रांनो, आता रांगोळी काढायला सुरुवात चालू आहे. मी बोललो होतो फुलाची वगैरे, फुलाचीच रांगोळी एकदम कडक आहे. अजून तयार झाल्यावरती एकदम मस्त दिसणार आहे. हे बघा भारी, म्हणजे पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला बघायला भेटलंच, नंतर आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. DJचा आवाज येईल, तुम्हाला माझा आवाज ऐकायला येणार नाही. अजून इकडे पण रांगोळ्या चालू आहेत. एक नंबर रांगोळी आहे, पूर्ण बघा. तर मित्रांनो, अजून पुढे पुढे आपल्याला चांगल्या चांगल्या रांगोळ्या बघायला भेटणार आहेत. म्हणून तुम्ही बघा, फक्त व्हिडिओचा आनंद घ्या. त्याच्यामध्ये आगमनाचा पायाचाही आहे, ठसे आहेत, हे बघा. इकडे बघा गालसूरची माणसं भेटले आहेत आपल्याला. काय बोलतात एकटाच, हे बघा भाऊजी, आमचं भाऊजी देवाघरवरनं माणसं आलेत.
तर मित्रांनो आता आपण जाऊया दर्शन घेऊन येऊया आधी, कारण की आता गर्दी सध्या कमी आहे, त्याच्यामुळे आता आपण जाऊन आधी पहिला दर्शन घेऊया देवीचा. आणि तुम्ही पण चला दर्शन घेऊया. तयारी चालू आहे बघा. तर मित्रांनो आता आपण दर्शनाला जातोय, बघूया दर्शन घेऊया देवीचं. रथ बघा सजला एकदम, अजून बाकी आहे रथ सजायचा. तर इथं बघा मित्रांनो रथ आहे. सगळ्यांनी दर्शन घ्या. मित्रांनो आईचा रथ आता सजला इथं बघा. अजून बाकी आहे थंडी वाढायची. भाविकांना विनंती करतो की कोणी गर्दी करू नका. आत्ता आहे ना आरती चालू झाले. अजून काय आवाज एवढा येणार नाही, पण बहुतेक आला तर नॉर्मल आहे. लाईटी असल्यामुळे जास्त झूम केल्यामुळे ब्लर दिसते. मित्रांनो आत्ता आहे ना रथ बाहेर येत आहे इथून बघा तुम्ही.
तर चला मित्रांनो, आता वाजले 2 वाजले, 1:15 झाले आणि आता आम्ही सगळे चाललो आहे घरी. कारण की आता आमचा टाईम संपलेला आहे. जिथपर्यंत अर्धा रथ आला आहे, चौकापर्यंत आला रथ. त्याच्यानंतर मग अजून पुढे 7 वाजतील, तरी पण बहुतेक असं वाटतं आहे 7 वाजतातच. तर आता आम्ही चाललो आहे जिथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि थंडी भरपूर आहे, थंडीचा काही विषय नाही, थंडी कोलबी झाली आमची.